दीपक पोखरकर बोलतोय। आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुमारे 1.5 कोटी रुपये या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर करण्यात आले होते। दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागली, त्यामुळे काम पेंडिंग पडलं। त्यानंतर काम चालू झालं। ठेकेदारांनी काम अर्धवट केलेलं आहे, रस्ता उकरून ठेवलेला आहे। पाणी मारण्याची कोणती सुविधा नाही। इतर जिल्हा मार्ग असल्यामुळे ग्रामपंचायतच्या मालकीचा रस्ता नाही। सदर ठिकाणी 1-2 ग्रामस्थ त्या ठिकाणी अडचण करत आहे जागे संदर्भात। ग्रामपंचायतच्या वतीने मी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की बाबा संबंधित जे ग्रामस्थ ऐकत नाही त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करावा। परंतु पोलिसांचं असं म्हणणं आहे की जर रस्ता जिल्हा परिषदच्या मालकीचा आहे, अधिक टेंडर देणारे तुम्ही नाही, वर्क ऑर्डर करणारे तुम्ही नाही, तर तुम्ही कोणत्या वेळेस पोलीस स्टेशनला पत्र देता? मी संबंधित जे इंजिनियर आहेत जिल्हा परिषदेचे परदेशी साहेब यांना विनंती केली की तुमच्या सहीचं पत्र त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला द्या, परंतु त्या अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही, काही करायचं नाही। तो फक्त येतोय आणि पत्र काढतोय आणि याचा सगळा परिणाम गेली 1 महिना हा रस्ता असा अर्धवट खोदून ठेवलेला आहे आणि ग्रामस्थांना प्रचंड धुळीचा आणि याचा त्रास होत आहे। कितीतरी ग्रामस्थ आजारी पडलेले आहेत। रोज गावात आल्यानंतर ग्रामस्थ अक्षरशः शिव्या देत आहेत आणि त्यांच्या शिव्यांमध्ये काही चुकीचं नाही, परंतु सरपंच म्हणून माझ्या हातात जेवढं आहे पोलीस स्टेशनला पत्र देणं, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देणं आणि ठेकेदार सुद्धा अत्यंत उत्तम आणि उडवाउडीची उत्तरं देतोय। 25 वेळा त्यांना विनंती केली, फोन लावून स्पीकरवर सांगितलं की लोकांना सत्य परिस्थिती सांगा, पण ठेकेदारालाही घेणं नाही आणि अधिकाऱ्यांनाही घेणं नाही। माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे, आजच्या आज जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी चालू करणार आहे। आज संध्याकाळपर्यंत जर काम चालू नाही झालं तर हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असेल आणि आम्ही सगळं गाव या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसणार आहे। पाहिजे असेल तर तुम्ही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया विचारू शकता। इतर लोकांचे काम चालू नाही झाले तर उद्यापासून हा रस्ता पूर्ण दुसऱ्या गावचा जाणारा रस्ता सुद्धा बंद होईल। गावचा रस्ता बंद केला जाईल पूर्ण, एक आमच्या गावची सुद्धा कोणतीच रस्ता बंद होईल पूर्णपणे। हा अशा लोकांचा इशारा आहे, सगळ्यांचा गावाचा इशारा आहे। गाव हे ठाईक आहे, गाव यांनी सांगितलंय पूर्ण रस्ता बंद करणार फार बाहेर लहान येऊन नाही देणार। या धुळीमुळं गावातले 101 पेशंट या त्रस्त आहे कशाच्या याच्या आजाराने। प्रचंड हाल झाले आहेत लोकांचे। संध्याकाळी काम चालू झालं पाहिजे। प्रचंड वाहतुकीला अडचण येणारा हा रस्ता आहे। खाली कारखाना आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे, सगळे अनेक गाव आहेत। अनेक गावांना मंचरपासून जाण्यासाठी मोठी सुविधा असताना हा रस्ता आहे। अनेक दिवसापासून या रस्त्याचं चालू झालेलं काम बंद आहे। धुळीमुळं प्रचंड ग्रामस्थांना त्रास आहे। हा रस्ता आज संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळी या रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे, अन्यथा या रस्त्यावरती कोणतीही वाहतूक ग्रामस्थ होऊन देणार नाही। याची सुद्धा प्रशासनाने दखल घ्यावी आणि उद्या सकाळपासून या रस्त्याचं काम चालू करावं, ही आमची प्रशासनाला निर्वाणीचा इशारा आहे। कारण सर्व ग्रामस्थ मिळून आता अनेक शेजारचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना धुळीने त्रास झाल्यामुळं बरेचसे ग्रामस्थ आजारी सुद्धा आहेत। श्वसनाचे त्रास काही मंडळींना झालेले आहेत की सर्वजण ग्रामपंचायतमध्ये येऊन तक्रारी वारंवार ग्रामस्थांनी केलेल्या आहेत। आता गावची ग्रामसभा आहे, तिथं तुम्हाला कळण 10 वाजता काय होणार आहे, कारण या रस्त्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। हा लवकरात लवकर उद्याच काम या रस्त्यात चालू झालं पाहिजे। आमचं या धुळीपायी धंद पाणी सगळं लेकरं बाळ सगळे आजारी पडल्यात। हे जर काम न झालं तर आम्ही असं आंदोलन करू का आम्ही इथं दहन करून घेऊ आमच्या आत्म्याचं। जर नाही हे जर काम आज जर झालं ठरल्याप्रमाणे काम चालू झालं पाहिजे। आमची पोरं बाळं आमची तिकडं तर धंद पाणी बार सगळ्याचं वाटोळं करून बसले। हे काम 2 महिने जर चालू झालं तसं थांबले। लेकरा बाळांना धुळी धाळी तिथं याचं डॉक्टरकडे नेऊनही आम्ही थकवा आलाय। करायचं काय? जर हे काम आजच्या आज जर चालू नाही झालं तर आम्ही इथं आमच्या आत्म्याचं दहन करून घेऊ। या ठिकाणी हा जे रस्त्याचं काम आहे हे काम गेले 2 महिन्यापासून खोदकाम करून ठेवलेलं आहे। धुळीचा प्रचंड त्रास ग्रामस्थांना होत आहे। अनेक ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। नवे तर काल सकाळी या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 मोटरसायकल
टू व्हीलरवर जाणारे प्रवासी या ठिकाणी पडलेले आहेत। अत्यंत दुर्दैवी अवस्था या रस्त्याची झालेली आहे। कृपया विनंती आहे, ठेकेदार असेल, अधिकारी असतील, यांना विनंती आहे, तातडीने हे काम चालू करा, नाही तर हे रस्त्याचं काम बंद करून टाका, वाहतूक करू नका। होणारा ग्रामस्थांना त्रास हा प्रचंड त्रास आहे। एवढी धूळ आहे का या रस्त्याने पायी सुद्धा कुणीही येत नाही आणि येणारा माणूस फक्त ग्रामपंचायतच्या नावाने शिव्या दिल्याशिवाय राहत नाही। आता ग्रामस्थांची शिव्या देण्यामागे कोणतीही चूक नाही। ग्रामस्थांना प्रचंड अडचण आहे, प्रचंड त्रास आहे। हा रस्त्याचं काम अतिशय लवकरात लवकर अधिकारी वर्ग असेल किंवा ठेकेदार असेल यांनी ताबडतोब हे काम चालू करणं गरजेचं आहे। ठेकेदारांना सुद्धा सूचना केलेली आहे, सांगितलेलं आहे तर तुम्ही हे काम चालू करा। याच्यावर पाणी मारलं पाहिजे। धुळीचं एवढा प्रचंड त्रास आहे, लोकांना खूप त्रास आहे। अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आजारी सुद्धा पडलेले आहेत। ग्रामस्थांची तक्रार ही योग्य आहे, कारण रस्ता जर तुम्हाला 2 महिने काम चालू करायचं होतं, लवकर अडचण येत होते, खोदकाम करायचं नव्हतं। खोदकाम केल्यामुळे धुळीचा एवढा त्रास आहे का खूप मोठा त्रास आहे आणि गावाला जर त्रास होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही। हे पहिलं काम चालू झालं पाहिजे। लोक रात्री सुद्धा मला सनी आणि ते 10-20 जण जमा झाले, त्यांचा रात्री 10 वाजता फोन आला होता। अनेक ग्रामस्थांचा फोन येतात, ते काय करायचं आमच्या हातात आहे तेवढं आम्ही केलेलं आहे। परंतु विनंती आहे, अधिकारी असतील, सगळे असतील, त्यांनी हे काम लवकर चालू करावं, अन्यथा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनासाठी बसतील आणि हा रस्ता बंद करून टाका पूर्ण। हा रस्ता खोदाई करून किती महिने झालेत? 2 महिने 2 महिने झाले। आता सरपंच दीपक पोकरकर यांनी इशारा दिलाय, आज जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर अन्नत्याग आणि उपोषण करण्यात येणार आहे। तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? उपोषणाला सर्व ग्रामस्थ बसणार। शेवटी ग्रामस्थांना जी अडचण आहे, लोकप्रतिनिधी मी या गावचा उपसरपंच आहे, समजा सरपंचांची भूमिका मांडली, ग्रामस्थांना जर अडचण होत असेल तर त्यासाठी आम्ही 100% बसू। ग्रामस्थांसाठी लोकप्रतिनिधी आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या याच्यासाठी नाहीत। ग्रामस्थांना जी अडचण होत असेल तर पहिल्या स्टार्टला आम्ही त्या ठिकाणी बसू, नंतर ग्रामस्थांचा सहभाग घेऊ। ठेकेदाराचं आता नेमके म्हणणं काय? आता ठेकेदाराचं सरपंच बोलले, ठेकेदार उडवडीची उत्तर देतो। ठेकेदाराला जशी काय गरज नाही असं काय त्याचं वाग नाही। त्याला मी ठेकेदाराला लाऊडस्पीकरवर फोन लावला होता, त्याला सांगितलं की बाबा लोकांना वस्तुस्थिती समजून सांग, जेणेकरून ती ग्रामपंचायतला दोष देणार नाही। तर ते कायद्यातल्या पळवाटा सकाळ सकाळ फोन करून तुम्ही हे काय बोलताय ते काय बोलताय, मी काय माझ्या वैयक्तिक कामासाठी फोन केला नव्हता। चौकात आल्यानंतर लोकांनी रामराम घालायचा का शिव्या खायचा, हा एक पहिला प्रश्न आहे। ज्यांनी महिनाभर आम्ही आल्यानंतर चौकात शिव्याच खातोय, तरी नाही आम्ही ठेकेदारांना दोष दिला ना अधिकाऱ्यांना दोष दिला। पण एखाद्या गोष्टीला लिमिट आणि मर्यादा असते। तुम्ही 2 रुपये कमावणार, कामातून 2 रुपये प्रॉफिट तुम्हाला मिळेल, आमचा काय फायदा? आम्ही का शिव्या खायच्या? आमचं सगळं सहकार्य आहे तुम्हाला, आमच्या यांनी काहीच नाही। तुम्ही म्हणले पत्र द्या, आम्ही पत्र देतोय, तुम्ही म्हणले इथं उभं राहा, आम्ही तिथं उभं राहतोय। पण जी जागा माझ्या अधिकारातला नाही, जो विषय माझ्या ग्रामपंचायतल्या कार्यक्षेत्रातला नाही, त्याला मी काय करू शकतो? जो रस्ता जिल्हा परिषदच्या मालकीचा आहे, त्या रस्त्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्राचा उपयोग होत नाही। ते पत्र जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे। ते परदेशी अधिकारी त्यांना मी 4 वेळा सांगितलेलं आहे, पण त्यांना कोणती गोष्ट सिरियस घ्यायची नाही। ते 3 वेळा इथं साईट व्हिजिट करून गेले, त्यांना फोनवरही सांगितलेलं आहे, वेगळ्या पद्धतीने सांगितलंय का साहेब तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा, पण त्यांना गोष्ट अंगावरती घ्यायची नाही। पण या त्यांच्या चमडी बचाव धोरणामुळं आमच्या गावाने आणि ग्रामस्थांनी किती दिवस धूळ खायची? हे जर झालं नाही तर आज अर्ध नग्न झालेलं आहे, उद्या सकाळी पूर्ण नग्न होऊन या ठिकाणी आंदोलन चालू केलं जाईल, संध्याकाळी प्रश्न मिटला पाहिजे।